नमस्कार. आज 31 डिसेंबर 2016 सालाबाद प्रमाणे ॲमिकस कडून सन 2017 साठी हवामान अंदाज प्रसारित करत आहोत. हा अंदाज काही शास्त्रीय आधारांवर अवलंबून तयार केला आहे. यामध्ये स्थळ, काळ आणि प्रमाणात बदल होऊ शकतात. हा अंदाज फक्त संदर्भासाठीच घ्यावा. एल नॅनोच्या प्रभावामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढलेले तापमान जून 2016 मध्ये सरासरीस पोहोचले. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होऊन सप्टेंबरच्या मध्यावर सरासरीपेक्षा 0.7 अंश सेल्सिअसने कमी झाले. आता पुन्हा विषुववृत्तीय भागाचे तापमान हळूहळू वाढत आहे आणि ला निनोचा प्रभाव कमी प्रमाणात दिसत आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीस पोहोचेल व मे मध्ये सरासरीपेक्षा 0.4 अंश सेल्सिअसने वाढून स्थिर राहू शकते. समुद्राचे तापमान व प्रवाह आणि त्यातील होणारे बदल पाहता मार्चपर्यंत वादळांची संख्या कमी राहील. जरी वादळ तयार झाले तरी त्याची तीव्रता कमीच असेल आणि वादळी पाऊस झाला तर तोही कमी तीव्रतेचा असू शकतो. सद्य परिस्थितीमध्ये मार्च अखेरपर्यंत गारपिटीची शक्यता राज्यात कोठेही दिसत नाही. सन 2017 मध्ये महाराष्ट्रात सरासरी 102 ते 104% पावसाची शक्यता आहे. याचा निश्चितच फायदा कृषी विभागाची उत्पादकता वाढवण्यासाठी होऊ शकतो. विभागानुसार पाहता मराठवाड्यामध्ये 96 ते 98%, मध्य महाराष्ट्रात 98 ते 101%, विदर्भात 105 ते 108%, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात 102 ते 104%, तर पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रासह कोकण विभागात 103 ते 105% पावसाची शक्यता आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हवामान 1-2 वेळेस हलके ढगाळ झाले तरीही पावसाची शक्यता कमी आहे. मार्चच्या सुरुवातीपर्यंत राज्यात थंडी जास्त टिकून राहील. मराठवाड्याच्या उत्तर भागात आणि विदर्भातील काही ठिकाणी फेब्रुवारीच्या 3ऱ्या आणि मार्चच्या 2ऱ्या आठवड्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. परिणामी या कालावधीत किमान तापमानात हलकीशी वाढ होऊन थंडी कमी जाणवेल. मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हवामान खराब होऊन 11% पावसाची शक्यता दिसते. या काळात खानदेश, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता दिसत नाही. एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत हवामान वेगाने बदलण्यास सुरुवात होईल, पण त्यानंतर वळीव पावसांची संख्या वाढेल. एप्रिलच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ होऊन 3 ते 5 दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. राज्यातील बहुतांश ठिकाणी हा पाऊस होईल असे वाटते. मेच्या 1ल्या आणि 2ऱ्या आठवड्यात राज्यातील तापमान उच्चांकी स्तरावर पोहोचेल. विदर्भाच्या उत्तर भागात तापमान 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल. राज्यातील बहुतांश भागात 40 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त तापमान राहील. मेच्या 3ऱ्या आठवड्यापासून दक्षिण भारतात वळीव पावसाचा जोर वाढू लागेल. जून महिन्यातील 8 व 9 तारखेदरम्यान पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रासह कोकण विभागात जोरदार मोसमी पावसास सुरुवात होईल. मध्य व उत्तर महाराष्ट्र तसेच खानदेशात 16 जून नंतर पावसाचा जोम वाढेल. विदर्भ आणि मराठवाड्यात जूनच्या 3ऱ्या आठवड्याच्या अखेरपासून चांगल्या पावसास सुरुवात होईल. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यात राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होऊ शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लहान धरणे जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात 90% अधिक भरतील, तर ऑगस्टच्या 1ल्या आठवड्यापर्यंत राज्यातील बहुतांश लघु व मध्यम धरणे भरतील. ऑगस्टच्या अखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीस पावसाचा जोम कमी होईल. पुन्हा सप्टेंबरच्या मध्यावर 2 ते 3 दिवस चांगला पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. ऑक्टोबरच्या 2ऱ्या आणि नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात वादळी पावसासाठी अनुकूल वातावरण राहू शकते. नोव्हेंबरच्या अखेरपासून थंडी वाढण्यास सुरुवात होईल व डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यापासून थंडीची तीव्रता वाढू लागेल. सन 2017 चे हवामान, संभाव्य पेरा क्षेत्र, कृषी उत्पादनाची उपलब्धता व साठा आणि केंद्र शासनाचे धोरण पाहता कृषी उत्पादनाची तेजीमंदी जाणून घेऊयात. कडधान्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असूनही आयात वाढून तूर, उडीद, मूगसह इतर कडधान्यांचे भाव किमान आधारभूत किमतींभोवतीच राहतील. चण्याचे भाव फेब्रुवारी नंतर जोरदार घसरतील. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी परताव्यामुळे कडधान्यांच्या पेरा क्षेत्रात 8 ते 12% घट होऊ शकते. भात म्हणजे धान, कापूस व सोयासह इतर तेलबियांमध्ये काही प्रमाणात परतावा दिसत असल्यामुळे या पिकांच्या पेरा क्षेत्रात 5 ते 8% वाढ होईल. हळदीची उत्पादकता चांगली असून गुणवत्ताही चांगली असल्यामुळे भाव यावर्षी सरासरीच राहतील.
कोणत्याही कृषी उत्पादनामध्ये 2017 साली मोठ्या तेजीची अपेक्षा नाही. हळदीच्या पेरा क्षेत्रात 5 ते 10% घट होईल. सन 2017च्या सुरुवातीस कांद्याचे भाव कमी राहतील. महाराष्ट्रात कांद्याचे पेरा क्षेत्र सरासरीस पोहोचले असले तरीही देशात मात्र कांद्याच्या पेरा क्षेत्रात घट दिसू शकते. कांद्याचे भाव हळूहळू वाढतच राहतील, तर येत्या हंगामात कांद्यासाठी किमान 15 रुपये प्रति किलो भाव मिळू शकतील असे वाटते. मार्च नंतर भाजीपाल्याचे भावही वाढू लागतील. आगामी उत्पादन, उत्पादकता आणि साठा पाहता कृषी उत्पादनाचे भाव कमी राहत असल्यामुळे भारतातून निर्यात वाढेल आणि मागणीही चांगली राहील. शासकीय धोरण बदलल्यास हे तेजीमंदीचे अंदाज बदलू शकतात. महाराष्ट्राचे हे हवामान आणि बाजारपेठांची परिस्थिती पाहता सन 2017 हे शेती विभागासाठी चांगले राहील असे वाटते. ॲमिकस कडून प्रसारित करण्यात आलेला हा अंदाज आपल्याला आगामी वर्षाचे नियोजन करण्यासाठी नक्कीच लाभदायी ठरेल. धन्यवाद.